नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर SSCसाठी आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत, जे की म्हणजे MTS आणि हवालदारसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्याकडे आपल्याकडे मराठीमध्ये प्रश्नपत्रिकांची बॅचसुद्धा चालू झालेली आहे. आत्तापर्यंत 3 प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी बाय केल्या नसतील बाय करून घ्या. खाली नंबर आहे. जवळपास 2018 पासून आत्तापर्यंत आलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करून आणि आमच्या टीमने जवळपास 10 प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत. 3 प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत. त्या बाय करून घ्या, सोडवा. तुमचा स्कोअर कसा येतो काय नाही ते. त्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, करंट अफेअर, चालू घडामोडी, त्यानंतर मित्रांनो इंग्रजी व्याकरणाचं पॅराग्राफ सेक्शनसुद्धा असतं. जशाच तसं पेपर पॅटर्न जसा असतो तसं त्या ठिकाणी आहे. तर व्यवस्थित बाय करून घ्या. सांगण्याचं कारण एवढंच, वेळ कमी आहे आणि जास्तीची तयारी तुमची त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. तर आज आपण SSCचे जे महत्त्वाचे GKचे प्रश्न पाहणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या अगोदरचे भाग पाहिले नसतील पाहून घ्या. काही डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे विचारू शकता. पहा, पहिला प्रश्न, कर्मचारी निवड आयोगाची स्थापना किंवा SSCची स्थापना कधी झाली? तर नॉर्मली लक्षात असू द्या, 1975 इसवी सन ध्यान ठेवा. जर डेट जर आली तर 4 नोव्हेंबर 1975ला त्याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर SSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? लक्षात असू द्या, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष सध्याचे राकेश रंजन हे जे आहेत ते सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर कर्मचारी निवड आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली. सेंट्रलचे ऑलमोस्ट सगळ्यांचे नवी दिल्लीला मुख्यालय आहेत. आणि त्यानंतर भारतीय संविधानात कोणत्या कलमात धनविधेयकाबाबत नमूद आहे? लक्षात असू द्या मित्रांनो, ऑलमोस्ट जे नॉर्मल राज्यघटनेचे प्रश्न आहेत, स्पेशली करून कशाचे? फायनान्सचे. फायनान्स मिनिस्टर कोण, तसेच धनविधेयक, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, थोडंफार मंत्रिमंडळाची तुम्ही छाननी करून जा किंवा नजर फेरून जा. कारण का ऑलमोस्ट जेवढं ॲनालिसिस केलं जवळपास याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न पडलेले आहेत. जास्त कलम वगैरे नाही आहेत, बट तुमचे जे मूलभूत कर्तव्य, हक्क, राष्ट्रपती, त्यानंतर पंतप्रधान यांच्यावर जास्त करून त्यांनी फोकस केलेला आहे. तर याचं उत्तर कलम 110 आहे. आणि हे लक्षात ठेवा, जे मी सांगत आहे त्याची तुम्ही तयारी करून जा. ऑलमोस्ट तुमची 70 to 80% तयारी मी सांगण्याच्या म्हणजे याच्यामध्येच कव्हर होऊन जाईल. त्यासोबत ज्या राज्याचं तुम्ही आहात त्या राज्याचे जे राज्यपाल, त्यानंतर राज्यपाल नका, बट लक्षात असू द्या की तुमचं लोकनृत्य काय आहे, बोलीभाषा, त्यानंतर महत्त्वाचे सण, यावर तुम्ही जास्त फोकस करा. पहा, खालीलपैकी कोणता नृत्य महाराष्ट्राचा नृत्य प्रकार आहे? तर लावणी हा महाराष्ट्राचा नृत्य प्रकार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आत्ता रिसेंटली तुमची ऑक्टोबरमध्ये सप्टेंबर 30 पासून परीक्षा सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये महात्मा गांधीजींची जयंती येते. त्यांच्या जीवन परिचर्यावर परिपूर्ण माहिती काढा. त्यानंतर सप्टेंबरमध्ये जेवढे काही नेते आहेत त्यांची, आणि त्यासोबत पुढे नोव्हेंबरमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये ज्या नेत्यांची जयंती येते त्यांना जास्तीत जास्त तुम्ही फोकस करा. पहा, खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात महिलांना सामील होण्यासाठी राजी किंवा मनविले? तर कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी जे आहे ते महिलांना प्रोत्साहन दिलं किंवा मनवलं, सांगितलं, महत्त्व पटवून दिलं. शेवटचा प्रश्न, ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा रूरल एम्प्लॉयमेंट जे आहे ते निर्मिती प्रोग्राम जे आहे ते या ठिकाणी कधी सुरू करण्यात आलं? तर लक्षात असू द्या, याचं जे उत्तर आहे ते 1995ला या ठिकाणी याची निर्मिती म्हणा किंवा हे प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. तर लक्षात असू द्या. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सोडवले नसतील प्रश्नपत्रिका सोडून घ्या, नंबर खाली आहे, फीस कमी आहे. जेवढं तुम्हाला फायदा जास्त होईल तेवढा आमचा प्रयत्न असतो. भेटू तशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.